In our last video, we come to know that the sergeant is very much he just realized, or he just introduced that Jimmy Walsh, who is the revolutionary man, who is the prisoner, and he just uh, in search of that prisoner, and now this prisoner is in front of him, की तो ज्याच्या शोधात होता तर ती व्यक्ती आता त्याच्या समोरच आहे. अँड he understood that this person is not the ballad singer, but this person is the prisoner who is just breaking the jail, and he worked for the Irish freedom movement. He is the revolutionary man. Let us see the next part, page number 147. The man said, "You needn't ask who I am. That placard will tell you." Points to placard. की तो रेव्होल्युशनरी पर्सन म्हणतोय की यू निडंट आस्क हू आय ॲम, की तू विचारायची गरज नाही आहे. यू निडंट आस्क हू आय ॲम, की मी कोण आहे हे तू विचारायची गरज नाही आहे. दॅट प्लाकार्ड विल टेल यू, की तो प्लाकार्डकडे पॉईंट करतो आहे, बोट करतो आहे, अँड ही टेल्स टू दॅट सर्जंट दॅट प्लाकार्ड टेल यू हू ॲम आय, की मी कोण आहे. सर्जंट सेड, यू आर द मॅन आय एम लुकिंग फॉर, आणि मी ज्याच्या शोधात आहे तर तोच तू आहेस. आय एम लुकिंग फॉर. द मॅन टेक्स ऑफ हॅट अँड विग. सर्जंट सेज देम, आय ॲम. There is 100 pounds on my head. There is a friend of mine below in the boat. He knows a safe place to bring me to. की तो जिमी वॉल्स, तो प्रिझनर, तो रेव्होल्युशनरी मॅन काय सांगतोय तर ही टेक्स ऑफ हॅट अँड विग, की त्याने त्याच्या डोक्यामध्ये एक हॅट घातलेली आहे, विग लावलेला आहे, आणि तो विग काढून टाकतो, ती हॅट काढून टाकतो. आणि सर्जंट सेज देम, की सर्जंट काय करतोय तर ते काबीज करतोय. आय ॲम, की मी असा आहे, की मीच तो रेव्होल्युशनरी मॅन आहे. दॅर इज 100 pounds ऑन माय हेड, की मला शोधण्यासाठी, मलाच पकडण्यासाठी 100 poundsचा रिवॉर्ड आहे. दॅर इज अ फ्रेंड ऑफ माइन बिलो इन अ बोट, आणि माझेच मित्र त्या बोटमध्ये खाली बसलेले आहेत. दे आर वेटिंग फॉर मी. ही नोज अ सेफ प्लेस टू ब्रिंग मी, आणि त्यांना माहिती आहे की मला नक्की कुठे घेऊन जायचं आहे, माझ्यासाठी सेफ प्लेस कुठे असणार आहे. सर्जंट सेड, लुकिंग स्टिल ॲट हॅट अँड विग, की सर्जंट नाव लुकिंग स्टिल ॲट हॅट अँड विग, की तो स्तब्धपणे पाहतोय आता, की त्या हॅटकडे पाहतोय, त्या विगकडे पाहतोय. इट्स अ पिटी यू डिसिव्ह मी वेल, की हे खूप दयनीय आहे की तू मला फसवलं आहेस. तू मला म्हणलास की मी बॅलड सिंगर आहे, मी स्वातंत्र्यगीतं गातो, मला सेलरला ते विकायचे आहेत बॅलड सिंगर, मला बॅलड्स विकून काय करायचं आहे तर मला अर्निंग करायचं आहे. यू जस्ट डिसिव्ह मी, की तू मला काय केलेलं आहेस तर फसवलेलं आहे. द मॅन सेड, आय ॲम अ फ्रेंड ऑफ ग्रॅन्युअल. दॅर इज 100 pounds ऑन माय हेड. द मॅन again and again insisted. The man again and again said that I am a friend of Granule. I am the revolutionary man. I work for the Irish freedom movement. I am the revolutionary man, and I am the friend of Granule. I follow the Granule. I want to make my country free, and there is 100 pounds on my head, की माझ्या डोक्यावर काय आहे रिवॉर्ड 100 poundsचा. सर्जंट, इट्स अ पिटी. ही नेवर से एनिथिंग, बट ही जस्ट से दॅट हाऊ कॅन आय कॉट यू, दॅट I also the Irish person, you also the Irish person, you are working for the Irish freedom, and how can I caught you now? That it's a pity, what can I do? की मी आता काय करू? The man said, will you let me pass or must I make you let me? की तू मला इथून जाऊ देशील का, or must I make you let me, किंवा मी जर तू मला जाऊ दिलं नाही तर मी मात्र काहीतरी करून इथून जाणारच. म्हणजे काय तर तुला मला जाऊच
द्यावं लागेल इथून. Sergeant said, I am in force. I will not let you pass. I have to do my duty. I should not let you pass. की मी तुला इथून जाऊ देणार नाही. The man said, I thought to do it with my tongue. Put hands in breast. What is that? That is, I thought to do it with my tongue. की मला असं वाटतं की मी तुला बोलतोय इथपर्यंतच ठीक आहे. मला असं वाटतं की तुम्हाला इथून जाऊ द्यावं. व्हॉट इज दॅट? व्हॉइस ऑफ पोलिसमॅन एक्स आउटसाईड. हिअर दिस इज व्हेअर वी लेफ्ट हिम. दॅट इज की त्या रेव्होल्युशनरी मॅनला सुद्धा काय तर काही आवाज ऐकू येऊ लागत आहेत. त्यामध्ये काय तर पोलिसमॅन एक्स आणि पोलिसमॅन बी तिथे आलेले आहेत. आता हळूहळू ते येत आहेत तिथे. अँड दॅट्स वाय the voice of policeman B, that was the last of the placard. की इथेच आपण सोडलेलं होतं त्याला. किंवा व्हॉइस ऑफ पोलिसमॅन एक्स आउटसाईड. धिस इज व्हेअर वी लेफ्ट हिम. की आपण इथे सर्जंटला सोडून गेलेलो होतो. सर्जंट सेड, इट्स माय कॉम्रॅड्स कमिंग. की माझे जे कॉम्रॅड्स आहेत, माझे जे शिपाई आहेत, तर ते येत आहेत. मॅन सेड, यू वोंट बिट्रे मी. द फ्रेंड ऑफ ग्रॅन्युअल स्लिप्स बिहाइंड बॅरल. आणि काय तर तू मला फसवणार नाही आहेस. बिकॉज यू आर ऑल्सो द फ्रेंड ऑफ ग्रॅन्युअल. इन युअर युथ यू ऑल्सो टेक पार्ट इन द फ्रीडम मोमेंट अँड सो यू वोंट बिट्रे मी. की तू मला आता इथून जाण्याचा मार्ग दाखव. तू मला आता अडकवू नकोस. आणि काय द फ्रेंड ऑफ ग्रॅन्युअल स्लिप्स बिहाइंड द बॅरल. की तो कुठे जातो पटकन त्या बॅरलच्या मागे जाऊन लपतो. व्हॉइस ऑफ पोलिसमॅन बी, दॅट वॉज द लास्ट ऑफ द प्लाकार्ड. की आपण शेवटचं प्लाकार्ड इथे चिकटवलेलं होतं. पोलिसमॅन एक्स, ॲज दे कम इन, इफ ही मेक्स हिज एस्केप ही वोंट बी अननोन, ही विल मेक इट. की तो जर इथून जाणार असेल, तो जर इथून पळून गेला असेल तर इट वोंट बी अननोन, ही विल मेक इट. सर्जंट पुट्स हॅट अँड विग बिहाइंड हिज बॅक. आणि का तर ते असे बोलत आहेत एकमेकांमध्ये की तो जो रेव्होल्युशनरी मॅन आहे तर तो इथून जाऊ शकत नाही. किंवा जर गेला असेल तर इट वोंट बी अननोन, ही विल मेक इट. की सर्जंट तिथे आहे, सर्जंट त्याला निश्चितच जाऊ देणार नाही. असं ते आपापसामध्ये बोलत आहेत. आणि त्यावेळेस ॲट दॅट टाईम सर्जंट पुट हॅट अँड विग बिहाइंड हिज बॅक. आणि तो काय तर त्याचे हात मागे घेतो आहे आणि त्या हातामध्ये काय आहे तर विग आणि हॅट आहे. पोलिसमॅन बी, डिड एनी वन कम धिस वे. की कोणी आलं होतं का या मार्गाने. सर्जंट आफ्टर अ पॉज, नो वन. की थोडा वेळ शांत बसतोय आणि मग म्हणतोय नो वन. बिकॉज ही ऑल्सो वॉन्ट्स टू हेल्प दॅट रेव्होल्युशनरी मॅन अँड सो ही सेड दॅट नो वन. पोलिसमॅन बी, नो वन ॲट ऑल. की कोणीच आलं नाही आत्तापर्यंत. सर्जंट सेड, नो वन ॲट ऑल. की कोणीच आलं नाही आत्तापर्यंत. पोलिसमॅन बी, वी हॅड नो ऑर्डर्स टू गो बॅक टू द स्टेशन. वी कॅन स्टॉप अलॉंग विथ यू. की आम्हाला काही अशा ऑर्डर्स नाही आहेत, आपल्याला अशा ऑर्डर्स नाहीत की कोणी इथून आलं नाही आहे तर मग आपण आता इथून जायला हवं आहे. बट वी विल स्टे विथ यू. की आम्ही तुमच्याबरोबर इथे थांबू शकतो. वी कॅन स्टॉप अलॉंग विथ यू. की आम्ही तुमच्याबरोबर आता इथे थांबू शकतो आहे. सर्जंट सेड, आय डोंट वॉन्ट यू. दॅर इज नथिंग फॉर यू टू डू हिअर. की मला मात्र तुमची गरज नाही आहे. काय तर दॅर इज नथिंग फॉर यू टू डू हिअर. की तुमच्यासाठी इथे काही काम करण्यासारखं नाही आहे. पोलिसमॅन बी सेड, यू बेड अस टू कम बॅक हिअर अँड कीप वॉच विथ यू. की तुम्हीच आम्हाला म्हणले होते की तुम्ही पुन्हा इथे या आणि माझ्याबरोबर वॉच करा. अँड दॅट्स वाय वी कम हिअर. की म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. सर्जंट सेड, आय वुड सूनर बी अलोन. वुड एनी मॅन कम धिस वे अँड यू मेकिंग ऑल दॅट टॉक. इट इज बेटर द प्लेस टू बी क्वाइट. की आय वुड सूनर बी अलोन. की आत्तापर्यंत मी इथे एकटाच होतो आणि काय तर वुड एनी मॅन कम धिस वे अँड यू मेकिंग ऑल दॅट टॉक्स. की इथे कोणीच आलेलं नाही आहे, एकही माणूस इथे आलेला नाही आहे. आणि जर कोणी आलं तर किंवा आपण जर बोलत बसलो एकमेकांमध्ये अँड यू मेकिंग ऑल दॅट टॉक. की आपण एकमेकांमध्ये बोलत बसलो किंवा तुम्ही जर असं म्हणत बसले तर इट इज बेटर द प्लेस टू बी क्वाइट. की
हे प्लेस शांत असणंच गरजेचं आहे, की कोणी जर आलं तर मला पटकन लक्षात येईल. कारण आपण जर इथे थांबलो तर आपण असंच बोलत बसणार एकमेकांमध्ये आणि मग कोणी आलेलं आपल्याला कळणार नाही. अँड दॅट्स वाय इट इज बेटर द प्लेस टू बी क्वाईट, की ही जी जागा आहे तर ती शांत असणं गरजेचं आहे. पोलिसमॅन बी, वेल वी विल लीव यू द लँटर्न एनी हाऊ, हँड्स इट टू हिम. आणि काय तर ठीक आहे, आम्ही तुला इथेच सोडून जातो आहे. अँड ही हँडेड ओव्हर द लँटर्न्स विथ द सर्जंट, की ते सर्जंटच्या हातामध्ये तो कंदील ठेवून जात आहेत. अँड द सर्जंट, आय डोंट वॉन्ट इट, ब्रिंग इट विथ यू, की आय डोंट वॉन्ट दॅट लँटर्न, की मला तो कंदील नको आहे. यू जस्ट टेक इट विथ यू, की तुम्ही हा तुमच्याबरोबर, ब्रिंग इट विथ यू, की तुम्ही हा तुमच्याबरोबर घेऊन जा. पोलिसमॅन बी, यू माईट वॉन्ट इट, there are clouds coming up and you have the darkness of the night before you it. I will leave it over here on the barrel, की पोलिसमॅन बी म्हणतो आहे की यू माईट वॉन्ट इट, की तुम्हाला याची गरज भासू शकते, की का बरं तर दॅर आर क्लाउड्स कमिंग अप, की ढग येत चाललेले आहेत, की चंद्राचा प्रकाश ढगांमुळे झाकला गेलेला आहे. अँड यू हॅव द डार्कनेस ऑफ द नाईट बिफोर यू ॲट, आणि फक्त तुमच्यासमोर फक्त अंधार राहणार आहे. आणि दॅट्स वाय आय विल लीव इट ओव्हर हिअर ऑन द बॅरल, आणि मी तो काय करतो तर त्या बॅरलवर ठेवून येतो. गोज टू बॅरल, सर्जंट ब्रिंग इट विथ यू, आय टेल यू, नो मोर टॉक. आणि मी सांगितलं की बॅरलच्या तिथे मागे कोण लपलेला आहे तर तो रेव्होल्युशनरी मॅन लपलेला आहे. अँड दॅट्स वाय सर्जंट अगेन टेल टू द पोलिसमॅन एक्स अँड पोलिसमॅन बी दॅट ब्रिंग इट विथ यू, आय टेल यू, नो मोर टॉक, की फार काही बडबड करू नका, तो जो कंदील आहे तो तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन जा. पोलिसमॅन बी, वेल आय थॉट इट माइट बी अ कम्फर्ट टू यू, की मला असं वाटतं की हा लँटर्न तुमच्याबरोबर असला, हा कंदील असला तर तुम्हाला थोडंसं कम्फर्टेबल वाटेल. आय ऑफन थिंक वेन आय हॅव इट इन माय हँड and can be flashing it about into every dark corner, doing so that it's the same as being beside the fire at home and the bits of bogwood blazing up now and again. आणि काय तर तो पोलिसमॅन बी म्हणतो आहे की मला वाटतं आहे की तुम्ही हा ठेवावा का, आणि पुन्हा तो हातात घेतो आहे, सगळीकडे तो कंदीलनी पाहतो आहे, की जिथे जिथे अंधार आहे तिथे तिथे तो पाहतो आहे. फ्लॅश तो त्या कंदिलाचा सगळीकडे मारतो आहे की जेणेकरून काहीतरी दिसावं. आणि अबाउट इन टू डार्क कॉर्नर दॅट इट्स द सेम ॲज बिंग बिसाइड द फायर ॲट होम, की घरीसुद्धा आपण तसंच करत असतो. अँड द बिट्स ऑफ बॉगवूड ब्लेझिंग अप नाव अँड अगेन, फ्लॅश इट अबाउट नाव ऑन द बॅरल, नाव ऑन सर्जंट. आणि तो काय तर बॅरलवर सुद्धा तो प्रकाश दाखवतो आहे, म्हणजे प्रकाश तिथे पसरवतो आहे. त्यानंतर सर्जंटच्या फेसवर सुद्धा तो चमकवतो आहे. सर्जंट फ्लॉरिश बी ऑफ द टू ऑफ यू, आणि रागाने म्हणतो आहे त्या दोघांना की तुम्ही दोघंही जण इथून निघून जा. युअर सेल्व्स अँड युअर लँटर्न, की तुम्ही जा, तुमचा लँटर्न घेऊन जा, की तुम्ही इथे तो ठेवू नका. दे गो आउट, मॅन कम्स फ्रॉम बिहाइंड द बॅरल, ही अँड सर्जंट स्टँड्स लुकिंग ॲट वन अनादर. आणि ज्यावेळेस ते दोघं जण जातात, पोलिसमॅन एक्स अँड पोलिसमॅन बी तिथून निघून जातात, कंदीलही घेऊन जातात, त्यावेळेस अगेन दॅट मॅन come behind from that lanterns and they go out. Man comes from behind the barrel, he and sergeant stands looking at one another. तो आणि सर्जंट काय तर एकमेकांच्या समोर बघतायत. आणि सर्जंट सेड, व्हॉट्स आर यू वेटिंग फॉर, की तू आता कोणाची वाट बघतोय. की सर्जंट सेड to that man that you just go off, you just escape from this place. What are you waiting for? The man said, for my hat of course and my wig, की मला माझी हॅट पाहिजे, माझं विग पाहिजे. यू वुडंट विश मी टू गेट माय डेथ ऑफ कोल्ड, की तुम्हाला असं वाटतं आहे का की या कोल्डमुळे मी मरावं, की त्या हॅटमुळे काय होईल तर सर्वाईव्ह होईल थोडंसं मला कोल्डमुळे माझं रक्षण होईल. अँड सो
You give me my hat and my wig. The man going towards step. Well, good night, comrade. The man said, going towards steps. Well, good night, comrade, and thank you. You did me a good turn tonight, and I am obliged to you. की तुम्ही मला एक संधी दिलेली आहे, की माझ्यासाठी तुम्ही यू जस्ट फेवर्ड मी, की माझ्यावर उपकार केलेले आहेस. आय ॲम ऑब्लिज टू यू, की मी तुमचा ऋणी राहील कायम. मी तुम्हाला तुमच्यासाठी किंवा थँकफुल राहील मी तुमच्यासाठी. मे बी आय विल बी एबल टू डू ॲज मच फॉर यू व्हेन द स्मॉल राईज अप अँड द बिग फॉल डाऊन. आणि ज्यावेळेस आयरिश फ्रीडम मिळेल, की आयर्लंडला फ्रीडम मिळेल, की छोट्या देशाला, की छोट्या लोकांना, त्यात छोट्या लोकांचं राईज अप होईल, की स्मॉल राईज अप अँड द बिग फॉल डाऊन. की बिग म्हणजे इथे कोणासाठी वापरलेलं आहे, ब्रिटिश गव्हर्नमेंटसाठी वापरलेलं आहे, की ब्रिटिश गव्हर्नमेंटचं फॉल डाऊन होईल, की त्यांचं अस्त होईल, त्यांच्या स्वातंत्र्याचं अस्त होईल. आणि कशाचं, तर आयर्लंडच्या स्वातंत्र्याचा उदय होईल, की आयर्लंड हे छोटं कंट्री आहे तर त्याचा उदय होईल, आणि ब्रिटिश ही जी बिग कंट्री आहे तर त्याचा फॉल डाऊन होईल. ॲट दॅट टाईम आय विल डू समथिंग फॉर यू, की मी तुमच्यासाठी काहीतरी करेल. की आयरिश जे हे असेल फोर्स असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या जॉबसाठी मी काहीतरी करेल. वेन वी ऑल चेंज प्लेस ॲट द रायझिंग वेव्स हिज हँड अँड डिसॲपियर्स ऑफ द मून, रायझिंग ऑफ द मून. की ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळेल, रायझिंग ऑफ द मून इज व्हेरी मच सिम्बॉलिक, की हे प्रतिकात्मक आहे. म्हणजेच काय, तर आयर्लंडला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळेल त्यावेळेस मी तुमच्यासाठी काहीतरी करेल, त्यावेळेस काहीतरी होईल तुमच्यासाठी. अँड ॲट दॅट टाईम ही जस्ट वेविंग हिज हँड अँड ही डिसॲपियर इन दॅट डार्क. सर्जंट टर्निंग हिज बॅक टू ऑडियन्स अँड रीडिंग प्लाकार्ड. आणि काय, तर सर्जंट काय करतो आहे, तर ऑडियन्सकडे त्याची पाठ फिरवतो आहे आणि तो प्लाकार्ड वाचायला सुरुवात करतो आहे. ही जस्ट रीडिंग द प्लाकार्ड. 100 pounds रिवॉर्ड, 100 pounds. टर्न टुवर्ड्स ऑडियन्स. आय वंडर नाव, ॲम आय ॲज ग्रेटफुल ॲज आय थिंक I am. That is, की curtains fall down. That is, he just saying to the audience that खरंच मी मूर्ख आहे का, खरंच मी आलेली संधी घालवली का, खरंच 100 pounds मिळवण्याची संधी मी घालवली का, मी मूर्ख आहे का. अँड ॲट दॅट टाईम ॲज ग्रेट अ फुल ॲज आय थिंक आय ॲम. आणि काय, तर सगळ्यात मोठा मूर्ख मी ठरलेलो आहे. की तो आयरिश पीपल आहे, त्याच्या युथमध्ये त्यांनी देखील काय, तर फ्रीडम मुवमेंटमध्ये भाग घेतलेला. परंतु त्यानंतर मग जशा त्याच्या गरजा वाढत गेल्या तसं तो ब्रिटिश गव्हर्नमेंटची सर्व्हिस करू लागला. आणि आता आलेली संधी की त्या रेव्होल्युशनरी मॅनला पकडण्याची, परंतु पुन्हा एकदा तो त्याच्या पास्टमध्ये लिंगर्ड होतो, पुन्हा एकदा तो त्याच्या भूतकाळात रेंगाळतो, आणि पुन्हा एकदा त्याच्या मनामध्ये स्वातंत्र्याविषयी काय होते तर आसक्ती निर्माण होते. आणि म्हणून तो त्या क्रांतिकारकाला तिथून पळून जाण्याची संधी देतो. की तोही एक ग्रॅन्युअलचा फॉलोअर आहे असं ज्यावेळेस तो क्रांतिकारक म्हणतो त्यावेळेस तोही तिथून त्या कारकाला निघून जाण्याची संधी देतो. इन दिस वे वी कम टू नो दॅट हाऊ धिस Ireland people, they are also fought against the Britisher like the Indians. And this is very much similar, means this reference are very much similar to all of us, because we are also facing the same like the Irish people. That is, we also facing the same exploitation from the British government. And then there is the moment, there is the freedom moment, and our Indian people also got the freedom from that British people or British government. In this way we see the one act play, the rising of the moon. So we will see the next topic in our next video. Thank you.